पृथ्वीने काय केलंय तर कर्म केलंय. नसे राऊळी वा नसे मंदिरी, जिथे राबती हात तेथे हरी, असं त्याच्याकडून घ्यायचंय. कारण त्याने बाकी जरी काही केलं नाही तरी पृथ्वीची रचना केलेली आहे. हे पण एक प्रकारची पूजाच असते. आपण आपलं काम जे करत असतो ती पण एक प्रकारची पूजाच असते. म्हणजे जेथे राबती हात तेथे हरी, अशा प्रकारे पृथ्वीराजाचं हे चरित्र होतं. यानंतर पृथूनंतर विजिताश्व त्याचा पुत्र बसला. विजिताश्वनंतर प्राचीन बर्ही नावाचा राजा राज्यावर आला. आता हा जो होता हा काय करायचा की त्याला स्वर्ग पाहिजे होता. स्वर्ग प्राप्तीसाठी तो यज्ञ करायचा. पण आता यज्ञ जेव्हा करायचा तेव्हा बळी द्यायचा तो, म्हणजे प्राणीमात्रांना, प्रत्येक प्राण्याला तो बळी द्यायचा आणि यज्ञात बळी देऊन म्हणे मला स्वर्गप्राप्ती होणार. खरं तर हे तर चुकीचं होतं. मग आता हे चुकीचं असल्यामुळे नारदमुनी येऊन त्याला सांगतात की तू हे जे काही करतोस हे बरोबर नाही आहे. ज्या प्राण्याला तू बळी देतोस तो प्राणी तिथे वाट बघतो. तू जेव्हा मरशील तेव्हा तो तुला सोडणार नाही आहे. हे पाप आहे. कारण प्रत्येक प्राण्यामध्ये भगवंत आहे, प्रत्येक प्राण्यामध्ये परमात्मा आहे आणि त्याच्यामुळेच सगळे बनलेले आहेत. तर तू हे चुकीचं करतोस. तू नामस्मरण कर. तू भगवंताची भक्ती नामस्मरणाने कर. त्यामुळे तुला, आणि स्वर्गप्राप्ती कशाला हवी आहे तुला? स्वर्गप्राप्ती काही कायमची मिळत नाही. जिथे पुण्य संपतं तिथे खाली यावं लागतं प्रत्येकाला. त्यामुळे तू भगवंताला आपलासा कर, परमार्थ साधायचा प्रयत्न कर. तर मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आलिया आघात निवाराया, तो सगळं काही तुझं संकट दूर करेल. मग आता त्याच्यासाठी ते अजूनही समजत नाही आहे म्हणून त्याच्यासाठी एक छोटंसं आख्यान लिहिलेलं मोठं आहे, पण मी छोटंसं सांगणार आहे. पुरंजन आख्यान सांगितलेलं आहे. पुरंजन आख्यान म्हणजे कसं आहे की आपल्या देहाचंच आख्यान आहे. पुरंजन नावाचा राजा म्हणजे देह, आणि अविज्ञात नावाचा त्याचा मित्र आहे. हा अविज्ञात मित्र म्हणजे भगवंत आहे. आता हा अविज्ञात जो मित्र आहे हा पुरंजनासाठी सगळं करत असतो. म्हणजे अगदी खोलात जाऊन सूक्ष्मात सूक्ष्म जर तुम्हाला भागवतातलं सांगितलं तर असं लिहिलंय की तो सगळं जे करतोय, वारा पाऊस पाडतोय, धान्य उगवतोय, हे सगळं तो भगवंत म्हणजे तो मित्र करतोय. पण त्या देहाला त्याची काही गरज नाही आहे, त्याला काही माहीत नाही आहे. पुरंजन त्याला विसरलाय की माझा मित्र आहे जो माझं भलं विचार करतोय, माझं भलं व्हावं असं त्याला वाटतंय. नंतर त्याला तो 9 दारं असलेल्या राज्यात प्रवेश करतो पुरंजन, आणि त्याला तिथे पुरंजनी भेटते. पुरंजनी नावाची एक स्त्री भेटते आणि तिच्याशी तो विवाह करतो. मग विवाह केल्यानंतर त्याला बरंच त्याच्यामध्ये तत्वज्ञान सांगितलं. ते कन्या होतात, पुत्र होतात, ते सगळं आपल्या देहामध्येच आहे. मग तिच्यावर खूप प्रेम करतो, तिच्यामध्ये तिच्या प्रेमामध्ये गुंतून राहतो आणि एक दिवस ती मरते. आता ती मेल्यानंतर त्याला खूप वाईट वाटतं आणि तो मरतो तेव्हा तिची आठवण असते. अंती जैसी मती तैसी गती. मरताना जो विचार तुमच्या डोक्यात असतो ना तसं तुम्हाला जन्म मिळतो. मग पुढच्या जन्मी हा पुरंजन स्त्री होतो. पण याने काही भक्ती केलेली असते, सत्कर्म केलेलं असतं, म्हणून याचा विवाह होतो. एक मल्ल देशाच्या राजा पांजेशी विवाह होतो. मग त्याला मुलं होतात. मग त्याच्याकडून ती जी काही भक्ती होते, अशा प्रकारे काही चांगलं घडलं जातं त्याच्याकडून आणि नंतर त्याला गती मिळते. आता हे काय प्रकार आहे बघा. हे जे मी अगदी 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 सोपं प्रोफॉर्मा सांगितलंय. पुरंजन म्हणजे आपण 9 दारांचं राज्य, म्हणजे आपल्या शरीराला तुम्ही बघितलं तर 9 छिद्र आहेत आपल्या शरीराला शोधलात तर. मग 9 दारांचं राज्य म्हणजे आपलं शरीर, आणि पुरंजन म्हणजे जीव. आपल्यामध्ये जेव्हा जीव येतो ह्या शरीरामध्ये तेव्हा ते शरीर 9 दारांचं निर्माण होतं. जी पुरंजनी भेटते ती वाईट बुद्धी असते. त्या वाईट बुद्धीबरोबर हा जीव विवाह करतो. मग ती वाईट बुद्धी त्याला जसं करायला लावते तसं तो करतो. मग हे करताना तो त्याच्या मित्राला विसरतो, म्हणजे देवाला विसरतो, परमात्म्याला विसरतो. आणि मग अशा ह्याच्यामध्ये तिचं नाव काढून मरतो. म्हणजे काय तर मला अजून गाडी घ्यायची होती, ही राहिली, दुसरी घ्यायची होती, किंवा काही ऐहिक सौख्य संसारातलं, किंवा मला बाबा नातवाचं तोंड बघून मरायचं होतं, या ज्या इच्छा राहतात ही वाईट बुद्धी ती त्या इच्छा करवते. पण तोपर्यंत त्याला तो मित्र आठवत नाही आणि नंतर दुसऱ्या जन्मामध्ये त्याला काही सत्कर्म केल्यामध्ये तो मित्र भेटतो. त्या मित्राचं जे काही महत्त्व त्याला कळतं ह्या जीवाला, आणि मग त्याचा उद्धार होतो. हे सगळं आपलंच आहे.
आता हे आख्यान खूप मोठं आहे, खूप म्हणजे खूपच मोठं आहे. सगळ्या आपल्या शरीरातली इंद्रिय आहेत, सगळं आपलं भक्ती आहे. तिला ते 7 कन्या होतात, 7 नंतर 9 होत नाहीत. 7 कन्या म्हणजे नवविधा भक्तीमधल्या 7 भक्ती आपण करू शकतो. पण उरलेल्या 2 भक्ती करायला भगवंताची एकरूपता व्हायला लागते. असं बरंच तत्त्वज्ञान आहे. पण सोप्या रीतीने हे मी तुम्हाला थोडक्यात सांगितले. आता या या हा संपला. आता उत्तानपाद राजाचं संपलेलं आहे. आता दुसरा जो मुलगा आहे, कोणाचा? स्वयंभू मनूचा. तो प्रियव्रत राजा. आता हा पण भक्तवत्सल आहे, महाविष्णूंचा भक्त आहे. नारदांना त्यांनी गुरु केलेला आहे आणि याला परमार्थ जास्त हवा आहे. म्हणजे हा आपण काय बोललो, प्रवृत्ती आणि निवृत्ती. तर निवृत्ती मार्गाने जायचं याचा कल आहे. म्हणजे मला विवाह नाही करायचा आहे, मला लग्न नाही करायचं आहे, कारण विवाह करणं हा परमार्थात येणारा अडथळा आहे. संसार करणं म्हणजे परमार्थात अडथळा आणणारं काम आहे, तर मला करायचं नाही. मग आता सगळेजण त्याला समजावतात, पण तो काही ऐकत नाही. मग आता पितामह जेव्हा येतात, ब्रह्मदेव येतात, तेव्हा त्याला सांगतात, की "अरे, असं नसतं. धर्माने जर राहायचं असेल, तर प्रत्येक काम जर तू वेळेवर केलं, प्रत्येक गोष्ट वेळच्या वेळी करणं म्हणजेच धर्माने राहणं. तर तुला विवाह केला पाहिजे. कारण विवाह करून परमार्थ होत नाही असं कोणी सांगितलं तुला? आपल्या संतांनी काय केलंय? असा कोणी नाही की ज्याने विवाह नाही केला. पण संसार साधून परमार्थ करणं हे जास्त कठीण आहे. तर तू कर. संसार करायचा. संसारात आसक्ती नाही ठेवायची. परमार्थ करायचा. नंतर परमार्थाकडेच जायचंय. अशा प्रकारे बरंच त्याला सांगितल्यानंतर मग त्याने विवाह केला. बरं, तर तेव्हा त्याने 2 विवाह केले. 2 विवाह केले म्हणजे मग त्याला पहिलीपासून 10 मुले झाली. 1 कन्या झाली. दुसऱ्या पत्नीपासून 3 मुले झाली. आता ही 3 मुले जी आहेत, थोडंसं जरा तुम्हाला कंटाळवाणं वाटेल, पण हे सांगायला पाहिजे. 3 मुलं कोण आहेत? उत्तम, तामस आणि रैवत. ही तुम्ही नावं ऐकलेली असतील. ही पंचांगावर लिहिलेली असतात. कारण हे जे आहे ते मन्वंतराचे अधिपती आहेत. जे मन्वंतर असतं ना, त्याच्यामध्ये हे नावं येतात. नंतर जी बाकीची जी मुलं आहेत, त्यांना त्यांनी या राजाने सप्तद्वीपांची रचना केलेली आहे. आता ते बरंच काही सांगितलेलं आहे, की त्याने सूर्याला अडवण्याचा प्रयत्न केला. सूर्याला अडवताना त्याने जो रथ चालवला होता, त्या रथामुळे जी 7 खड्डे पडले, ते सप्तद्वीप झाले. कसं आहे माहिती आहे, सगुणता आणि निर्गुणता. आपण जे आता ऐकतोय ना, हे सगुणता ऐकतोय. म्हणजे आपल्याला असं वाटतंय, की हा एखादा रथ गेलाय, त्याने खड्डा पडलाय. तसं नाही. तो रथ म्हणजे पृथ्वीसारखाच आहे. खड्डे पडून जर सप्तद्वीप तयार होतात, तर तो रथ कसा असेल? म्हणजे ही सांगण्याची वेगळी पद्धत आहे. ही निर्गुण रूपाने पण पाहायची आहे, सगुण रूपाने पण. मग आता हे सप्तद्वीप जे आहेत, त्यांची नावं आहेत जंबू, प्लक्ष, शाल्मली, कुश, क्रौंच, शाक आणि पुष्कर. आणि या सगळ्या सप्तद्वीपांना त्याने ती उरलेली जी आपले पुत्र होते, त्याचे अधिपती केले. आणि आपली जी कन्या होती, त्याला जी एक कन्या झाली होती, ऊर्जस्वती, तिचा शुक्राचार्यांशी विवाह केला. आणि त्याच्यापासून झालेले, त्या दोघांपासून जी झालेली होती, ती देवयानी. कच्च देवयानी कथा माहिती आपल्याला. ती देवयानी याची कन्या. कोणाची? प्रियव्रत राजाची. आणि मग अशा प्रकारे त्याने संसार केला. पण संसारामध्ये आसक्ती अजिबात ठेवली नाही. गेहासक्ती, गेह म्हणजे घरदार, प्रॉपर्टी. देहासक्ती, गेहासक्ती, परमार्थ मार्ग खुंटविती. म्हणून परमार्थ करताना संसाराचा फक्त सहकार्य घ्यायचं, त्याच्यात गुंतत जायचं नाही. मग यानंतर त्याला जी मुलं झाली, या प्रियव्रत राजाचा वंश, त्याला अग्निघ्न नावाचा पुत्र झाला. त्या पुत्राला 9 पुत्र झाले. त्याचा मोठा मुलगा नाभी होता. नाभीचं एक वेगळंच चरित्र आहे, जे भागवतात नाही आता सांगणार आहे मी, पण त्याचं पण खूप सुंदर चरित्र आहे नाभीचं. आता ह्या नाभीचा मेरूदेवीशी विवाह झाला. मग या नाभीला जो पुत्र झाला, म्हणजे त्याला पुत्र नव्हता म्हणून त्याने पुत्र कामेष्टी यज्ञ केला. आणि याच्यानंतर भगवंत प्रसन्न झाले आणि भगवंताने त्याला सांगितलं, की तुमच्या पोटी मी अवतार धारण करणार आहे पुत्ररूपाने, तो म्हणजे ऋषभदेवांचा. ऋषभदेव हे प्रकट झालेले आहेत वज्र अंकुश चिन्हांनी युक्त. समता, शांती, वैराग्य, अहिंसा आणि सत्य या सगळ्या गोष्टी घेऊन हे वृषभराजांनी आपला अवतार धारण केलेला आहे. बोला वृषभ भगवान की जय.
आता तुम्हाला माहिती आहे का, आता आपण काय ऐकलं होतं की तो जो प्राचीन बरी होता तो बळी देत होता. म्हणजे ते आपण एका राजाचं ऐकलंय, पण त्या काळामध्ये ते घडत असेल ना, की बळी देत जात असतील. म्हणून मग असा अवतार धारण केला देवाने की जिथे अहिंसा आहे, जिथे फक्त सत्य आहे. म्हणजे युगायुगाप्रमाणे जिथे जिथे ज्याची आवश्यकता असते ना, तशा तशा घटना भगवंत घडवत असतो, किंबहुना तो तेवढ्यापुरता अवतार तरी धारण करत असतो. आणि मग हे वृषभदेव आहेत, यांनी जयंती म्हणजे इंद्राची जी कन्या आहे तिच्याशी विवाह केलाय. त्यांना 100 पुत्र, म्हणजे 100 पुत्र हे पण एक वेगळी योगमाया आहे. त्याच्यामध्ये त्यांच्या मोठ्या मुलाचं नाव होतं ते भरत. आणि मग भरताला त्यांनी राज्यावर बसवलंय. पण त्याच्या आधी यांनी जे काही केलंय, यांनी बरंच कार्य केलेलं आहे. जे अहिंसावादी, सत्यवादी, आणि यांनी एक धर्म स्थापन केला, म्हणजे एक पंथ स्थापन केला. तो म्हणजे जैन धर्म, जैन पंथ. म्हणजे याच्या आधी जे 22 पिढ्यापर्यंत हिंदू धर्म होता, आता त्याच्यानंतर हा जैन पंथ निर्माण करण्याचं काम या वृषभदेवांनी केलंय. बघा, जैन धर्मामध्ये जैनांमध्ये कांदा लसूण खात नाहीत ते. आता कोरोनाला आपण मास्क लावत होतो, पण त्याच्या आधी तुम्ही बघितलं असेल की जैन धर्माचे जे मंदिरात जातात महावीरांच्या, तेव्हा ते तोंडाला मास्क लावून जातात. कारण कुठलंही पाखरू किंवा किडा वगैरे काही आपल्या मुखात जाऊन त्याचा अंत होऊ नये एवढं ते सांभाळत असतात. एवढी अहिंसा असते त्यांच्याकडे. जे खरोखर जैन धर्म पाळतात त्यांना हे सगळं पाळावं लागतं. आणि मग याच्यानंतर 23वे तीर्थकर हे वर्धमान महावीर झाले. आणि वृषभदेवांनी जो विष्णूंचा अवतार होता त्यांनी आपलं अवतार कार्य संपवलं आणि भरत राजाला म्हणजे भरताला गादीवर बसवलं. आता हे जे वृषभदेव होते यांनी आपला देह कसा संपवला, अवतार कार्य कसं संपवलं, हे पण फार महत्त्वाचं आहे. कारण त्यांनी जो अवतार घेतला होता तो योगी म्हणून घेतला होता, सगळं काही करण्यासाठी अहिंसावादी घेतला होता. तर योगी जे आहेत, समाजाला योगींनी देहत्याग कसा करायचा हे दाखवण्यासाठी त्यांनी कसं केलं माहिती आहे का, योग मायेच्या इच्छेनुसार ते पृथ्वीवर फिरत राहिले, योग मायेच्या इच्छेनुसार. नंतर योगायोगाने ते कोकण, व्यंकटाचल, कुटक, दक्षिण कर्नाटक या देशांमध्ये गेले. आणि त्यांनी त्यावेळेला ते फिरताना तोंडामध्ये दगडाचा एक तुकडा होता, आणि दगडाचा तुकडा ठेवून केस बीस असे विखुरलेले होते. म्हणजे मुलं वगैरे दगडं वगैरे पण मारायची त्यांना. असं त्यांनी कसं असतं की जो भगवंताचा झालेला असतो त्याला देहाची काही फिकीर नसते, विधेयी असतात ते. आणि मग या वेड्याप्रमाणे दिगंबर अवस्थेमध्ये ते कुटकचलाच्या वनामध्ये फिरू लागले, वंचर करू लागले. आणि त्यामध्ये झाडांना घासून जो वनवा पेटतो तो वनवा त्या कुटकचला वनामध्ये लागला. आणि त्या वनव्यामध्ये त्यांनी स्वतःचं अवतार कार्य संपवलं. वृषभदेव भगवान की जय. जरा मोठ्याने जय म्हणायचं. मी जय जरा मोठ्याने बोला. गोपाल कृष्ण भगवान की. कसं महाराज पण म्हणतील आहे बाबा, आहेत जागे आहेत सगळे, म्हणून मी मध्ये मध्ये काहीतरी वेगळं सांगते. का तर खूपच तत्वज्ञान आलं की काय सांगतात, कुठला वृषभदेव, कुठलं काय. पण हे खरं तुम्हाला कळेल सगळं. मी बऱ्याच गोष्टी सोप्यात सोपे करून सांगण्याचा प्रयत्न करते. आता कोण बसलंय बरं राज्यावर? कोण बसलंय? भरत. या भरत राजामुळे आपल्या देशाला भारत नाव मिळाले. कारण पहिलं जे नाव होतं ते माहिती आहे का कुणाला? अंजनाभ वर्ष असं, अंजनाभ असं नाव होतं. अंजनाभ वर्ष असं आपल्या भारत देशाचं नाव होतं. अतिशय महान विष्णूचा भक्त असा हा भरत राजा आहे. महावैष्णव, प्रजाहित दक्ष. याने अतिशय सुंदर राज्य केलं. याला 4 पुत्र झालेले आहेत. राज्यकारभार चांगला केलेला आहे. पण जरा लवकर याला थोडंसं वैराग्य प्राप्त झालं या भरताला. मग त्याने काय केलं की कसं आहे बघा, प्रत्येक काम वेळेवर करणं गरजेचं असतं. थोड्या लवकर वैराग्य प्राप्त झाल्यावर त्याला भगवंत प्राप्ती करून घ्यायची इच्छा झाली. आणि त्यांनी आपली जी मुलं होती त्याच्यामध्ये व्यवस्थितरित्या सगळं राज्यकारभार विभागून दिला. आणि स्वतः कुठे आलाय? गंडकी नदीच्या किनारी आलेला आहे. आणि गंडकी नदी पुलहाश्रम हे कुठे माहिती आहे का? गंडकी नदी नेपाळमध्ये. नेपाळ आत्ता झालंय, तेव्हा ते आपलंच होतं सगळं. तर त्या गंडकी नदीच्या किनारी, गंडकी नदीमध्ये काय मिळतं? शाळीग्राम मिळतात.
आणि नर्मदेमध्ये गणपती आणि शंकर, हर कंकर में शंकर. तर मग ते गंडकी नदीच्या किनारी ते एक झोपडी बांधून राहतात. 8-8 तास कमरे एवढ्या पाण्यात उभं राहून, डोळ्यात कमरे एवढ्या पाण्यात उभं राहून ते तपस्या म्हणजे तपश्चर्या करत होते. खूप सुंदर चालू होतं त्यांचं, जी तपश्चर्या चालू होती ती व्यवस्थित चालू होती. एक दिवस काय झालं, असंच ते स्नानाला गेले नित्यनेमाप्रमाणे आणि सूर्याला अर्घ्य देत होते. अर्घ्य देता देता तिथे काय झालं, या किनाऱ्यावर एक हरणी पाणी पित होती, जी गरोदर होती, जिच्या पोटात गर्भ होता. आता ती पाणी पिते, हे इथे अर्घ्य देत आहेत. तेवढ्यात सिंहाने मोठी डरकाळी फोडली. आता ती डरकाळी फोडल्यानंतर ती हरणी घाबरली की तिला वाटलं आता मला येऊन तो सिंह, तो वाघ मला खाणार. म्हणून तिने अशी इकडे या किनाऱ्यावरून त्या किनाऱ्यावर उडी मारायचा प्रयत्न केला. तिने उडी मारली, पण उडी मारता मारता ती आधी घाबरलेली होती आणि घाबरलेली असल्यामुळे तिचा गर्भ गळून पाण्यात पडला. तो पडला यांच्याजवळ, भरताच्या, आणि ती या किनाऱ्यावर गेली आणि मृत्यू पावली. आता तिच्या गर्भातून ते छोटंसं हरणीचं पिल्लू जे पडलं होतं ते यांनी घेतलं भरताने. तर पिल्लू म्हटलं गोंडस लहान, आता ह्याला पाण्यात सोडलं तर हे बुडून जाईल, ह्याचं कोण सांभाळ करणार, एवढं छोटंसं बाळ. छोटीशी पिल्लं मांजराची पण बघितली की किती छान वाटतात. ते घेऊन झोपडीत आले. माझ्याशिवाय याचा सांभाळ कोण करेल? सगळ्यात चुकीचं वाक्य. माझ्याशिवाय कसं होईल? माझ्याशिवाय माझी नातवंड कशी राहतील? माझ्याशिवाय माझ्या मुलाला जेवण मिळेल का? माझ्याशिवाय जर मी यात्रेला गेली तर नवऱ्याला 2 टाईम जेवण मिळेल का? सोडून द्यायचं. कोणीही कोणाशिवाय राहत नाही, सगळीकडे सोय करणारा भगवंत असतो. पण याच्या मनात ते आलं की अरे 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 एवढं छोटं बाळ कोण सांभाळणार, याला खाऊन टाकतील कोणीतरी जंगली श्वापद. मी घेऊन जातो, मी सांभाळ करतो, शेवटी माझ्याशिवाय कोण आहे याला? आणलं त्याला, त्या हरणाच्या पिल्लूला. ते हळूहळू मोठं व्हायला लागलं. मग आता मोठं झालं की त्याला गवत द्यायचं, लहान आहे तोपर्यंत. मग गवत आणण्यामध्ये, त्या हरणाशी खेळण्यामध्ये, त्याला गवत चारण्यामध्ये वेळ गेला की नाही. जे 8-8 तास 16-16 तास तपश्चर्या चालली होती, तिथे काय झालं, ती वेळ कमी व्हायला लागली आणि परत मायेमध्ये गुंतले गेले. हे मायेमध्ये गुंतला म्हणजे काय की त्याला परत त्याचा रळा लागला त्या हरणाचा. म्हणजे नाही का ती गोष्ट आपण ऐकतो, हे असतात कोणते संन्यासी आहे आणि त्या संन्यासीची जी काही लंगोटी आहे ती उंदराने चोरून नेली. मग चोरून नेल्यामुळे मग उंदीर झाला. मग उंदराला मारायसाठी मांजर पाळलं. मग मांजराला आता दूध पाहिजे, मग गाय पाळली. आता गाईचा सांभाळ कोण करणार, म्हणून लग्न केलं. परमार्थ हे असे गुंतत नको नको मानवा, काय गुंतू मायाजळी, असं आपण त्याच्यामध्ये गुंतत जातो. या भरताचं असंच झालं आणि त्याला एवढी लळा लागला त्या हरणाचा की त्याच्याशिवाय त्याला राहावे ना. आणि आता परमार्थ मागे पडायला लागला. शेवटी काय झालं, शेवटी सगळेजण तर सगळ्यांना जायचं तर असतंच, मरण तर मृत्यू तर येणारच असतं. तर जाताना याला त्या हरणाची आठवण, ते गेलं हरिण कुठेतरी निघून मोठं झाल्यावर, तर याला त्याची आठवण यायला लागली आणि मरताना त्याने हरिणाची आठवण काढली. म्हणजे आयुष्यभर, म्हणजे लवकरात लवकर वैराग्य घेऊन सगळी प्रॉपर्टी राज्यकारभाराचा पूर्णपणे हे करून सोडून देऊन ज्याने तपश्चर्या केली, त्याने शेवटच्या क्षणी भगवंताचं नाव न घेता त्या हरणाचा विचार मनात आणला. अंती जैसी मती तैसी गती, याला पुढील जन्म हरिणाचा मिळाला. म्हणून भागवत प्रत्येक दिवशी हेच सांगतं, प्रत्येक अध्यायात की मरताना आपली स्थिती कशी असावी, आपल्या मुखामध्ये भगवंताचं नाम कसं यावं, हे सांगण्याचं शास्त्र म्हणजेच भागवत. आता पुन्हा हरिणीच्या जन्माला 2 पायाचे 4 पाय झाले. पण माहिती आहे, कारण त्याला तो जन्म, मी म्हटलं ना पहिल्या दिवशी, 2 असे लोक आहेत की ज्यांना स्वतःचे 2 जन्म माहिती आहेत, नारद मुनी आणि भरत, जड भरत. आता म्हटलं की नाही, आता मी 4 पायाचा झालोय, पण आता मी काही तसलं काही करणार नाही, मी फक्त भगवंताची तपस्या. या योनीमध्ये सुद्धा बघा, काही वेळेला आपण आता बरंच आता रीलमुळे किंवा आपल्याला इंस्टाग्राममुळे खूप गोष्टी दिसतात चांगल्या चांगल्या. वाईट 90% दिसल्या तरी 10% चांगल्या दिसतात. कधी
कधी एक रीळ आली होती की स्वामी समर्थांच्या इथे भजनाचा कार्यक्रम चालला होता आणि एक श्वान, एक कुत्रा तिथे येऊन असं हे करत होता, त्याला येऊन द्या म्हणे, येऊन द्या. मग ती योनी असते. म्हणजे तुम्हाला काय सांगायचं की आपल्याला हे समजून घ्यायचं की आपण या मनुष्य देहामध्ये जर आपण परमार्थ साधला, भगवंताची तेवढी उपासना केली, तर आपल्याला कुठली पण योनी मिळाली तरी तिथे सुख मिळतं. मग गाडीतून एसी गाडीतून फिरणारे कुत्रे बघतो की नाही आपण, मांजरं बघतो की नाही आपण, एसी मध्ये राहणारे त्या गायी छोट्या छोट्या आल्यात त्या बघतो की नाही आपण. म्हणजे त्यांना ते सुख मिळतंय का, तर ते कुठेतरी त्यांनी प्रत्येक योनीमध्ये परमार्थ साधलेला आहे. मग आपणही उद्या कुत्रा झालो तर एका मस्त मोठ्या हिरोच्या घरी किंवा एखाद्या नेत्याच्या घरी, जिथे खूप खायला मिळेल, खूप आराम मिळेल, असं होऊ शकतं होतं. म्हणून हा जो देह मिळाला, या देहामध्ये आपण हे करण्याचा प्रयत्न काटोकाट करायचे. कारण हा प्रयत्न नाही करायचा की माझं डिपॉझिट बँकेतलं कसं वाढेल, मला किती व्याज मिळेल, ते काही मिळणार नाही आहे. तुम्ही गेलात की ते सगळं आपल्या मागे राहणाऱ्यांना मिळणार आहे. पण नामस्मरणाचं डिपॉझिट जर तुम्ही केलं आणि भगवंताच्या बँकेमध्ये जर ते टाकलं, तर ते तुमच्या जन्मोजन्मी तुम्हाला ते व्याज म्हणून मिळतं. हे खरं आहे. आता काय केलं ह्याला जेव्हा कळल्यामुळे त्याने आई वडिलांना सोडून दिलं. ते हरिण आणि हरिणी तिचे आई बाबा होते त्यांना सोडून तो पुन्हा तिथे आलेला आहे पुल ऋषींच्या आश्रमात, हे हरिण. आणि तिथे आता त्याने काय केलंय की कोवळी पानं खात नाहीये. मग कोवळी पानं का खात नाहीये, तर कोवळ्या पाण्यावर काहीतरी कीटक असतं, गोगलगाई किंवा छोटी छोटी कीटकं असतात, ती पानं खायला आलेली असतात. मग त्याच्यातून माझ्याकडून काहीतरी घडेल ना, अघटित घडेल, मग अहिंसा होईल. म्हणून तो कोरडी पानं म्हणजे सुकी पानं खाऊन त्याने ते आयुष्य घालवलं आणि लवकरात लवकर स्वतःला मुक्ती मिळवून घेतली. आणि मग त्याचा जन्म जो झाला तिसरा, तो झाला अंगिरस गोत्रामध्ये, ब्राह्मण कुळामध्ये. आता इथे जो ब्राह्मण घरामध्ये त्याचा जन्म झालाय, तिथे मग आता त्याला ते पण आठवतंय की मी हरणीचा आता इथे मिळालंय, चांगला जन्म मिळालाय, मनुष्याचा मिळालाय. मी काही आता कोणाला तत्वज्ञान सांगणार नाही, मी कुठे काही उणं करणार नाही, मी फक्त हरिनाम गात बसणार. मग काही करायचा नाही, तो काही करायचा नाही, म्हणून त्याला जड भरत नाव दिलं. म्हणजे नुसताच बसतोय, नुसताच खातोय पितोय असं म्हणून त्याला काम सांगितलं तरी तो काहीतरी वेडवाकडं करणार. मग ती दुसरी जी त्याची भावंड होती, जी सावत्र भावंड, ती त्याला त्रास द्यायची. त्याला काही व्हायचं नाही, अगदी म्हणजे वेड्यासारखा. मग वडिलांनी गुरुकुलात घातलं, काही शिकला नाही. कारण जे शिकवावे तयासी ते आधीचं ठावे तयासी. त्याला सगळं येत होतं, सगळं माहीत होतं, सगळं त्याने आत्मसात केलेलं होतं, त्यामुळे तो काही करायचा नाही. एक दिवशी सांगितलं की जा ते गोफण घे आणि पाखरांना उडवत बस जा शेतावर. तो आला शेतावर आणि बसला हरे कृष्ण हरे राम करत. तर मग पाखरं खात आहेत, मग खाऊ दे, देणेवाला राम खिलानेवाला राम मेरा क्या काम, असं त्याचं होतं. कारण त्याने ठरवलंच होतं की या जन्मात मला मुक्ती मिळवायची. एकदा काय होतं, तो असा बसलेला होता एका नदीच्या किनारी. तर तिथे एक भिल्लांचा जो राजा होता त्याने नवस केलेला देवीला की मला जर मुलगा झाला तर मी तुला नरबळी देणार. तर ते भिल्ल आहेत ना, तर ते तसेच करणार. तर त्यांनी नवस केल्यावर त्याला तो दिसतो. आता कोणाला द्यायचं हट्टाकट्टा पोरगं इथे दिसतंय, म्हणे याला घेऊया, भद्रकालीला हा नरबळी आवडेल. म्हणून त्याला घेतलं, त्याला आंघोळ गेली, त्याला गुलाल पातला, त्याच्या गळ्यात माळ घातली, सगळं बळीचा बकरा बनवतात तसं त्याला केलं. त्याला काही नाही, काय करताय ते करा, आणि तिथे नेऊन बसवलं. आणि थोड्या वेळाने आता त्याला बळी देणार. पण त्याला काही नाही, तो हरिनाम गात बसलाय, भगवंताचं नामस्मरण करत बसलाय. शेवटी भद्रकालीने स्वतःहून त्या भिल्लाचंच मुंडकं उडवलेलं आहे आणि स्वतः असं त्याच्यात लिहिलंय की चेंडू म्हणून ती खेळत होती. म्हणजे या भरताला काही झालेलं नाही, तो परत निघून आला. म्हणजे भगवंत भक्ताचं रक्षण कुठल्या कुठल्या प्रकारे करतो ना, ते आपल्यालाही कळत नाही, त्या भक्तालाही कळत नाही. त्यामुळे निर्धास्तपणे त्याच्यावर सोपवून द्यायचं, काय करायचं ते कर. आमच्या ह्या भगिनी 2 दिवस अनुभव घेत आहेत. कोणीतरी येत आहे, गाडीतून सोडतंय, कोणीतरी येत आहे, कुठेतरी नेत आहे, काही चिंता. पहिल्या दिवशी सांगितलं दादांनी पण, कसं जायचं कसं यायचं चिंता करू नका, कोणीतरी भेटतं. मग आता ते झालं. त्याच्यानंतर परत सिंधू सोवीर नावाचा राजा जो आहे रहुगण, तो पालखीतून जात होता. आता हा कुठे चालला होता, तर कपिल मुनी, ज्यांचं आपण काल चरित्र ऐकलं, या कपिल मुनींकडे
तो आत्मज्ञान आत्मउपदेश करून घेण्यासाठी, आत्मज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी हा राजा जात होता. राजे जायचे ऋषीमुनींकडून, त्यांच्याकडून ज्ञान प्राप्त करायचे, त्यांचं सगळं ऐकायचे. तसा हा चाललेला होता. पण आता एके ठिकाणी जेव्हा ती गाडी थांबली, म्हणजे ती पालखी उतरवली, तेव्हा एक भोई जो होता खांदा देणार, तो पळून गेला. आता तिघांच्या खांद्यावर तर राजा जाऊ शकत नाही. जसे आता आपली 4 व्हीलर 3 चाकावर तर नाही चालू शकत, तशी ती गाडीच होती त्याची, राजाची. मग शोधा, तिसरा चौथा भोई कोण मिळतोय, शोधा शोधा. तर हा जड भरत बसलेला होता, चांगला हट्टाकट्टा आहे, घ्या याला म्हणे. चल रे म्हणे, आमच्या राजाच्या पालखीला म्हणे चौथा भोई पाहिजे. चला, आला हा, घेतली खांद्यावर पालखी. आता चालता चालता हा काय करायचा, खाली काही दिसलं, अरे मुंगी दिसली, तो उडी मारायचा, राजाचं डोकं आपटायचं. परत काय असा बघायचा, त्याला देव दिसायचा की तो हसायचा, देव नाही दिसला की तो रडायचा. लहान मुलं कशी करतात, मध्येच हसतात, मध्येच रडतात. मग आई म्हणते की ती सटवाई त्यांना हसवते, ती रडवते, नाही का, असं काही. तर हे जे असतात भक्त, जे असतात निरागसच असतात. आता प्रत्येक वेळी काय मध्ये आलं की तो उडी मारायचा. आता तो ओरडायला लागला राजा, अरे तू कोण आहे रे? तर त्यांनी सांगितलं, हा तो चौथा आणलाय ना, तो ते काय काय करतोय, आम्ही काय काय नाही करत म्हणे. काय म्हणे, तू काय करतोस, तुला माहिती आहे का मी कोण आहे? कोण आहे मी? राजा आहे म्हणे. पालखी उचलून धरली आहेस तू, हे काय चाललंय तुझं? मला धक्के बसतात. बरंच बोलत राहतो त्याला, कंटिन्यू सतत सतत, मी राजा आहे, मी राजा आहे, मला असं आहे, मला तसं आहे. आता या जडभरताने विचार केला की हा चाललेला कुठे आहे, आत्मज्ञान प्राप्त करून घ्यायला. मग जर याच्या मनात एवढा अहंकार असेल, मी राजा आहे, मी असा आहे, मला असं करायचं, तर याला आत्मज्ञानाची प्राप्ती होईल का? नाही होत. कारण जेव्हा पाटी कोरी असते तेव्हा पाहिजे ते आपल्याला लिहिता येतं, पण भरलेली पाटी असेल त्याच्यावर कुठे काय लिहिलं तरी कशात काही कळत नाही. त्यामुळे नेहमी भगवंताकडे जाताना, माझी पाटी कोरी आहे, तुला काय लिहायचं ते लिही, असं जेव्हा समर्पणाची भावना येते तेव्हा बरंच काही लिहितो भगवंत. मग याला सांगायला पाहिजे. त्याने पालखी खाली उतरवली आणि राजाला बोलायला लागला. तो काय म्हणतो जडभरत, आता त्याचा विचार आहे की आंधळ्याच्या हातात दिवा दिला तरी त्याला काही दिसणार नाही, त्यामुळे याला पहिले याचे डोळे उघडायला पाहिजेत. अरे म्हणे, तू सिंधू देशाचा राजा आहेस, फक्त सिंधू देशाचा राजा आहेस तू. मी चक्रवर्ती सम्राट होतो, तुला माहिती आहे का? मी चक्रवर्ती सम्राट होतो. माझ्या राज्याचा सूर्य मावळत नव्हता, पण प्रारब्ध माझं म्हणून आज तुझ्या पालखीचा भोई आहे, एवढं लक्षात ठेव. आणि कोणाला मारणार आहेस रे तू? माझ्या देहाला मारणार आहेस, आत्म्याला मारू नाही शकत तू. मी जाड आहे असं म्हणतोस तू, मी नाही जाड आहे, माझं शरीर जाड आहे. आत्म्याला जाड कमी पातळ असं काही नसतं. असं बरंच काही सांगायला लागला. म्हणे आत्मा अमर आहे, आत्मा स्थूल सूक्ष्म आहे, ह्या सगळ्या गोष्टी मिथ्या आहे. तू जे स्वतःला समजतोस हे सगळं नाश होणार आहे. हे सगळं जे ऐकतोय तो राजा ऐकायला लागलाय. परत भरत म्हणतोय की प्रत्येक प्राणी मात्रात भगवंत आहे. काय मला म्हणतोस तुझ्या डोक्याला मार लागतो, माझ्या पुढे काही किडामुंगी आली तर मी उडी मारतो, मग तुला लागतं, त्याला मी काय करू? मला नाही त्या कुठल्या प्राण्याला दुखवायचं म्हणे. तू दंड देणारा कोण आहेस रे, आणि मी दंड घेणारा कोण आहे? हे सगळं परमात्म्याची लीला आहे म्हणे. आत्म्याला नाही. काम क्रोध लोभ मोह हे देहाचे गुणधर्म आहेत, आत्म्याचे नाही आहेत. ते देहाचे गुणधर्म जर तू सोडलेस ना तर तुला आत्मज्ञान प्राप्त होईल. एवढं सगळं बोलायला लागल्यानंतर